देशमुखांचे बंधू धनंजय यांनी औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केलेली होती, ज्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातला उल्लेख होता। परंतु वकिलांनी या मुद्द्यासंदर्भात आधी कल्पना दिलेली नव्हती असं म्हणत धनंजय देशमुखांकडून आता ही याचिका मागे घेण्यात आली आहे। थोड्याच वेळात ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत। इकडे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवरती सातत्याने निशाणा साधला जातोय। विरोधकांनी कालच राज्यपालांची भेट घेतलेली आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली होती। पण या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला अशी सुद्धा चर्चा रंगली। ही चर्चा काल रंगलेली। तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचंही सूत्रांच्या माहितीकडनं समोर आलेलं होतं। धनंजय मुंडेंना दादांकडून अभय, राजीनामा दिला नसल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। राजीनाम्यासाठी विरोधकांचा मात्र दबाव वाढला। नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनाम्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी झाली। त्यांचे विरोधक तर आहेतच, पण मित्र पक्षाच्या आमदारांनी त्यांना चहूबाजूंनी घेरलंय। नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते। धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते। लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। विरोधकांनी इतका दबाव वाढवून सुद्धा धनंजय मुंडेंना अजित पवार अभय का देत आहेत असा प्रश्न विचारला जातोय, पण त्याची काही कारण आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या थेट सहभागाचा अजून कुठलाही पुरावा नाहीये। धनंजय मुंडे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। अजित पवार सिंचन प्रकरणात अडचणीत असताना याच धनंजय मुंडेंनी त्यांना खंबीर साथ दिली होती। पहाटेच्या शपथविधीवेळी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांमधला दुवा सुद्धा धनंजय मुंडेच होते। भुजबळांच्या नंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतला ओबीसी चेहरा आहेत। आधीच भुजबळांना डावलल्यानं ओबीसी नाराज आहेत। भुजबळांनंतर धनंजय मुंडे हे बाजूला झाले तर ओबीसींचा चेहरा राष्ट्रवादीतला गायब होईल। ओबीसी नाराज झाल्यास पक्षापासून दुरावण्याची भीती आहे। शिवाय महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाण्यासाठी धनंजय मुंडेंची भूमिका महत्त्वाची मानली गेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सुद्धा धनंजय मुंडेंची घट्ट मैत्री आहे। धनंजय मुंडे यांच्या या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्या विरोधात उठलेली आरोपांची राळ त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी अडचणीची ठरणारी आहे। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आले। विरोधकांसह मित्रपक्ष आणि स्वपक्षातल्या नेत्यांच्या सुद्धा धनंजय मुंडे रडारवर आले। सुरेश धस यांच्या आरोपानंतर तर धनंजय मुंडे एकाकी पडले। पक्षाची बदनामी होत असल्यानं पक्षांतर्गत दबाव सुद्धा वाढला। प्रकरण नीट न हाताळल्यानं तिकडे अजित पवार सुद्धा नाराज झाल्याची चर्चा रंगली। परळीसह बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश, निकटवर्तीयांच्या भोवती आवळलेला कारवाईचा फास यामुळे धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आलेत। त्यांना त्यांचा राजीनामा हवाय। नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे राजीनामा देतात की त्यांना तो द्यायला भाग पाडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण अजित पवार यांना पक्षाचा प्रमुख म्हणून हा निर्णय घेणं तितकं सोपं नाहीये, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।